काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं दत्ताचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जलंताच मुके होते, फक्त ओम म्हणत होते। 10व्या दिवशी पहिला चमत्कार आणि 7व्या वर्षी दुसरा चमत्कार, असे अनेक चमत्कार लहान वयातच त्यांच्या हातून झाले। ही त्यांची लीला होती असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। 7व्या वर्षी आपल्या पित्याला, आपल्या मातेला मुंज करायला सांगतात। त्यांची मुंज ठरते। मुंजीच्या दिवशी पिता त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश देतो। मनोमन गायत्री मंत्राचा जप करतात आणि भिक्षा मागायला ज्या वेळेस मातेपाशी जातात, 3 वेदांचं पठण। 7व्या वर्षाचा मुलगा 7 वर्षापर्यंत मौन म्हणजे मुका असलेला मुलगा 3 वेदांचं पठण करतोय। सगळे आश्चर्यचकित होतात आणि तेवढं करून हा मुलगा थांबत नाही। तर हा ब्रह्मचारी आश्रमामध्ये पदार्पण केल्यानंतर, मुंज झाल्यावर ब्रह्मचारी आश्रमामध्ये पदार्पण होतं आणि पदार्पण केल्यानंतर हा मुलगा घराचा त्याग करायला निघतो। त्यावेळेस आई वडील म्हणण्यापेक्षा ती जननी, ती माता जिच्या उदरी फक्त हा एकच मुलगा आहे, ती त्याला धर्म सांगते। आई त्याला धर्मज्ञान देते आहे आणि तिचं सगळं धर्मज्ञान ऐकल्यानंतर सद्गुरु नरसिंह सरस्वती तिला तत्वज्ञान सांगतायत। आपण काल त्यांचा संवाद बराचसा ऐकलाय। खरोखर हा संवाद ऐकण्यासारखा आहे। त्या वेळेस जे तिथे उपस्थित होते ते खरोखर भाग्यवान, थोर, की ज्यांना हे ज्ञान प्रत्यक्ष ऐकायला मिळालं। बघा, दोघंही श्रेष्ठ आहेत। ती जननी जी धर्मज्ञान सांगते, 4 आश्रमांचं जी वर्णन करते, कशा प्रकारे आश्रमाचा निर्वाह करावा हे समजावून सांगते आपल्या बालकाला। अजून तिला तेवढी कल्पना नाही की हे समोर उभे असलेले साक्षात सद्गुरु दत्तात्रय आहे, हे अजून तिला कल्पना नाहीये, म्हणून ती सांगते आहे। हा जगद्गुरु आहे, हा त्रिभुवनाचा पालन करता आहे, हा 3 गुणांचा अधिपती आहे। हा त्रिकालज्ञानी आहे। आईचं सगळं ब्रह्मज्ञान ऐकल्यावर सद्गुरूंनी काल अतिशय सुंदर तत्वज्ञान सांगितलं। ते म्हणतात, अगं आई, तू सांगते ते सगळं बरोबर आहे, त्यात काहीही चूक नाही आहे, पण असा धर्म पाळावा कोणी?
की पहिले ब्रह्मचारी आश्रम, मग गृहस्थ आश्रम, मग वानप्रस्थ आश्रम आणि मग संन्यास आश्रम, हे जे तू 4 आश्रम क्रमाने सांगतेस, मान्य आहे, हे चुकीचं नाही आहे. पण ज्याला आपल्या जीवाचा भरवसा असेल, एवढंच काय, सद्गुरु तत्वज्ञानामध्ये असं सांगतात, अगं जो यमाचा सखा असेल, जो असेल यमाचा इष्ट, यमाचा इष्ट, यमाचा सखा जो असेल, त्यांनी तुझ्या म्हणण्याप्रमाणे धर्म पाळावा हे नक्की. पण अगं आयुष्य क्षणभंगूर आहे, केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. मग त्यांनी काय करावं? अनेक प्रकारची उदाहरणं देत आहेत. उदाहरणामध्ये सांगतायत की अगं पाऊस पडतो, पानावर पाणी पडतं पावसाचं, ते किती काळ त्या पानावर टिकणार आहे, ते शेवटी गळून धरणीवरच पडणार आहे. त्याला भरवसा नाही आहे. त्यामुळे आहे या वयात, आहे या स्थितीत धर्म करावा, पुण्य करावं. अगं सगळ्या नद्या या समुद्राला मिळतात. कुठलीही नदी परत फिरत नाही. एकदा समुद्राला मिळालेली नदी पुन्हा माघारी फिरत नाही. त्याप्रमाणे आयुष्य आहे ग, ते पुन्हा येणार नाहीये. जैसा समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊन जाई उदका, परतोनी न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. अगं जे पाणी नदी समुद्राला घेऊन जाते, ते समुद्राला मिळालेलं पाणी पुन्हा ज्या ठिकाणी त्याचा उगम झाला आहे त्या ठिकाणी जात नाही ग. त्याच पद्धतीने आयुष्य पण परत येत नाही ग. अहोरात्री जाती पळणे. अगं दिवस रात्र नुसते येतायत जातायत, हे निश्चय जाड. जे दिवस रात्र नुसते जातायत येतायत, पण त्या काळामध्ये जे पुण्य करणार नाहीत ते पशु समान आहेत. ज्या दिवशी पुण्य घडले नाही, इथेच थांबून, इथे एवढं सांगून ते थांबत नाहीयेत की दिवस जातायत येतायत, ज्याच्या हातून पुण्य घडणार नाही तो पशु समान आहे. एवढं सांगून नृसिंह सरस्वती थांबत नाहीत. पुढे सांगतात, ज्या दिवशी पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला, आणि ज्याचा तो दिवस वाया गेला त्याच्याविषयी यमाला त्या करुणा नाही. नुसता दिवस वाया गेला असं नाही, पण तो दिवस वाया गेला म्हणून यमाला सुद्धा त्याविषयी करुणा येत नाही. म्हणून पुण्य करावं, धर्म करावा, नीतिमत्ता ठेवावी. अगं मुलं बाळ स्थावर हे सगळं आहे, मान्य आहे. जे सगळे जण फक्त त्याच्यामध्ये अडकून पडताय, म्हणजे थोडक्यात जे भौतिक सुखामध्ये अडकून पडतायत ते पशु समजावे. ज्याप्रमाणे मगर मनुष्याला भक्षण करते, ज्याप्रमाणे मगर मनुष्याला भक्षण करते, त्याचप्रमाणे आयुष्य
क्षणोक्षणी भक्षण करून वार्धक्य भक्षण करते. यामुळे तरुणपणातच काही काहींचा एक भ्रम असतो की आता तर माझं वय काय मौज मजा करण्याचा आहे. अहो हा दानधर्म देवधर्म जप अनुष्ठान यज्ञ यागादी कर्म करण्याकरता म्हातारपण पडलंय ना. तसं नाही आहे. म्हातारपणाची तुम्ही म्हातारे होईपर्यंत तुमचं आयुष्य आहे याची तुम्हाला खात्री नाही असं नृसिंह सरस्वती सांगताय. त्यामुळे आमचा हा जो एक भ्रम आहे की देवधर्म जप अनुष्ठान स्तोत्र हे ते सगळं म्हणजे थोडक्यात हरिहरी करायला म्हातारे झालोय का आपण, हरिहरी म्हातारपणातच करावं. नृसिंह सरस्वती सांगतात याकरता तरुणपणी जे विद्वान असेल जे ज्ञानवंत असेल त्यांना हे समजेल. या कारणे तरुणपणी करावे पुण्य विद्वज्जनांनी. जे विद्वान आहेत त्यांना हे कळलंय त्यांनी तरुणपणातच पुण्य करावं. आणि मग आई हे एवढं मी तुला तत्वज्ञान सांगतोय, ही तुला सर्व सत्य परिस्थिती मी सांगतोय, तर तू मला का अडवतेस? काय ही तुझी अशी बुद्धी आहे? काल श्री नरसिंह सरस्वतींनी आईला एवढंही सांगितलं की तू म्हणतेस तुला एकच मुलगा आहे मी, तर मी तुला सांगतो तुला 4 मुलं होतील. नृसिंह सरस्वतींचा शब्द आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची कृपा आहे, त्यांचा वर आहे. मग तू हे का करतेस? मला पुण्य करण्यापासून परावृत्त करतेस. काय ही तुझी बुद्धी आहे गाई? का हा मोह आहे? अगं जो यमाचा इष्ट असेल त्याने अशा प्रकारचा हट्ट करावा, त्याने साधने करता अशा प्रकारचा आळस करावा. जो यमाचा इष्ट असेल किंवा ज्याला अमरत्व प्राप्त झालं असेल. अमरत्व कोणालाही प्राप्त झालं नाही आई. जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू हा निश्चित आहे, निश्चित आहे. मग हे तुला माहित असताना सुद्धा मी काही अमर नाही, मी काही यमाचा संबंधी नाही, यम माझा इष्ट नाही. मग मी अशा प्रकारचा आळस किंवा हट्ट का करावा? त्यामुळे आई मला परवानगी दे आणि माझ्या हातून धर्म घडू दे. मी ज्या कारणाकरता जन्माला आलेलो आहे ते कारण माझ्याकडनं घडू दे. आता हा संवाद जो आहे हा खरा सद्गुरु नृसिंह सरस्वती त्यांची माता अंबा यांच्यामध्ये आहे. पण लौकिक अर्थाने मनुष्य रूपात जन्माला आलेल्या त्या बालकाचा आपल्या मातेशी चाललेला हा संवाद आहे. या ठिकाणी ते सद्गुरु म्हणून बोलत नाहीये. हे प्रामुख्याने लक्षात घ्या. गुरुचरित्रामधलं सर्वात मोठं हे वैशिष्ट्य आहे की सद्गुरूंनी जे जे केलं, जे जे सांगितलं ते मनुष्य रूपाला धरून अनुसरून सांगितलं. कुठेही स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न नृसिंह सरस्वतींनी केला नाही. हे सर्वात मोठं गुरुचरित्राचं वैशिष्ट्य आहे. मी कोणी श्रेष्ठ आहे, मी हे करू शकतो,
असं सद्गुरू कधीही बोलले नाही, बोलत नाही आणि माझ्या अंदाजे काय 100% बोलणार नाही जे खरे सद्गुरू आहेत. हा संपूर्ण पसारा हा नियतीचा आहे. नियती याविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आज तो विषय नाही आहे. अनेकांना माहिती आहे नाही त्याविषयी परखड माझी मतं आहेत. जे मला ओळखतात, ज्यांना काका महाराज काय आहे माहिती आहे, त्यांना माझी ही सगळी मतं माहिती आहेत आणि ती मी पुराव्यानिशी सिद्ध केलेली आहेत. पण नियती हा विषय नाही आहे. गुरुचरित्रावर अतूट श्रद्धा, अतूट विश्वास असण्याचा सर्वात मोठं कारण हेच आहे की भगवान नरसिंह सरस्वती साक्षात दत्तात्रयाचा अवतार असताना, सर्व काही करू शकत असताना, करत असताना, करणारे असताना कधीही स्वतःकडे त्याचं श्रेय त्यांनी घेतलं नाही. पुढे पुढे तुम्हाला त्याची जाणीव होईल. मनुष्य रूपात येऊन मनुष्याशी मनुष्यासारखा वागून धर्म वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, संन्यास आश्रम वाढवण्याचा प्रयत्न केला, संस्कार करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी गुरुचरित्राला सुरुवातीपासून सांगतोय की हे ग्रंथ नाही, पोथी नाही, तर ही जीवनशैली आहे. ही सद्गुरू नृसिंह सरस्वतींनी मनुष्य रूपात येऊन सांगितलेली आहे. ते म्हणतात अगं संसार म्हणजे स्वप्न आहे. जसं मोगऱ्याचं फूल आहे, पण ते सुकल्यानंतर काय होतं, त्याचप्रमाणे संसार आणि देह सुकल्यानंतर त्या संसाराचं काय. अनेक प्रकारची उपमा सद्गुरू नृसिंह सरस्वती आपल्या मातेला देऊन समजावून सांगतायत. अगं जशी वीज लखलखते पण ती लगेच जाते, तसा हा देह आहे, तसा हा प्राण आहे. स्थिर नाहीये ग, स्थिर नाही, अमरत्व नाही, यमाचे कोणी इष्ट नाही. नाना प्रकारे त्या आपल्या मातेला सांगतायत. का? मुळात हे जगद्गुरु आहेत, त्रैमूर्तीचा हा अवतार आहे, मी निघून जातो असं म्हणू शकले असते, कोणी अडवलं नसतं. पण ते जो आश्रम स्वीकारणार आहेत, तो आश्रम स्वीकारण्याकरता, कार्यसिद्धी करता भगवंत असला तरीही मनुष्य रूपात आलाय. म्हणून ते करण्याकरता जिच्या उदरी जन्म घेतला तिचा आशीर्वाद आवश्यक आहे. माता, पिता आणि गुरु या 3 जणांचे आशीर्वाद कुठल्याही कार्याकरता अत्यावश्यक असतात, हे लक्षात ठेवा. सगळे लोक हे ऐकतात, आश्चर्य करतात, अहो हा एवढासा पोरगा काय काय सांगतोय. आपल्या विचार करण्याच्या पलीकडे आहे. आपली वैचारिक परिस्थिती खुंटते आणि हा सत्य सगळं सांगतोय. कटू आहे पण सत्य आहे. अहो कशा प्रकारचा हा मुलगा तत्व सांगतोय, हे सगळं त्याचं तत्वज्ञान ऐकल्यानंतर मात्र माता दिगमड झाली आहे. अंबा काय बोलावं खरं तिला सुचेना. एवढा मोठा तत्ववेत्ता माझा मुलगा आहे, न कळत
त्या मातेचे हात जोडले जातात. नकळत त्या मातेचे हात जोडले जातात. ती आमच्या सद्गुरु नृसिंह सरस्वतींना नमन करते. भगवंता, हे देवा, हे कुलदीपका, तू मला खूप छान ज्ञान दिलंस. कबूल करते ती. तुझं ज्ञान खूप मोठं आहे. तू जे मला ज्ञान सांगितलंस ते पटण्यासारखं आहे, मान्य करण्यासारखं आहे. पण माझी एक विनंती आहे. आता माता अधिकारावरनं विनंतीवर आलेली आहे, लक्षात ठेवा. आणि सद्गुरूंना मातेची परवानगी घ्यायची आहे. मूळ उद्देश काय? ग्रहत्याग करण्याकरता, संन्यास आश्रम धारण करण्याकरता माता पित्यांची परवानगी घ्यायची आहे. पिता काहीच बोलत नाहीये, तो तर आश्चर्याने बघत राहिलाय. बर, अंबाकडे एवढं ज्ञान कसं काय? तर अंबा ही शिवपूजन करणारी, प्रदोष व्रत करणारी, शिवाची प्रचंड भक्त होती. शिव हा आद्य गुरु आहे. प्रचंड भक्ती करणारी होती. अहो, जिच्या पोटी जगद्गुरु अवतीर्ण झाले ती माता किती ज्ञानी असेल, कल्पना करा. ती हात जोडते आहे, त्याला सांगते, तू सांगतो हे सगळं पटतंय बाबा, तू देव आहेस, तू आमचा कुलदीपक आहेस. पण आता माझी एक विनंती आहे. नृसिंह सरस्वती म्हणतात, सांग बाई, काय म्हणणं आहे तुझं? तुवा निरोपिले आम्हासी, तू मला सांगितलं की मला 4 मुलं होतील, पण अजून मनाला ते पटत नाहीये. होणार नाही असं ती म्हणत नाहीये, कारण तिला माहिती आहे ती कोणाशी बोलते. आता तिला कल्पना आहे. होणार नाही असं ती म्हणत नाहीये. हा नकारात्मक गोष्टी नाहीये. आम्ही आमच्या गुरूंनी सांगितलं तर आम्ही होणारच नाही, इथून सुरुवात करतो. तो नकारात्मक प्रकार आहे. ही होणार नाही असं नाही म्हणत, पण थोडं मला पटत नाही, पण तू कुलदेवत आहेस. तू सांगितलं 4 मुलं होणार, हे पटत नाही, पण होणार. तू सांगितलंयस, तू कुलदेवता आहेस. आपल्या समोर असलेल्या व्यक्तीशी बोलताना हे तारतम्य बाळगणं अत्यावश्यक असतं. तर त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या विद्वत्तेचा, त्याच्या शक्तीचा अपमान होत नाही. हिला अपमान करायचा नाहीये. हिची अपेक्षा आहे मुलांनी जाऊ नये, ही हिची अपेक्षा आहे. पण आता ती नकार देऊ शकत नाहीये, कारण यांनी अतिशय परखड असं तत्वज्ञान तिला सांगितलंय. त्यामुळे ती नकार देऊ शकत नाहीये. पण तरीही प्रयत्न तिचे तेच चालले आहेत, लक्षात ठेवा. अरे, तू म्हणतोस मला 4 मुलं होतील, तू कुलदैवत आहेस. मग आता असं कर, तुझ्या शब्दावर माझा विश्वास आहे, पण जोपर्यंत मला एक मुलगा होत नाही, किमान तेवढे दिवस तरी याला आपल्या घरी ठेवून घ्यावं. हा आपल्या घरात राहावा, ही तिची माफक अपेक्षा आहे. हा राहणार नाही
नाही हे नक्की झालंय. आता हा जाणारच आहे हे नक्की आहे. पण कुठल्या तरी प्रकाराने काही काळाकरता का होईना याला आपण अडवू शकतो. या विचाराने ती त्याला सांगते की तू म्हणतोस मला 4 मुलं होतील असं वाटत नाही, पण तू कुलदैवत आहेस, तू म्हटलास याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण हे बाळा, मला 1 मुलगा होईपर्यंत तरी तू घरी राहावस, माझ्या जवळ राहावस. आणि ही माझी इच्छा आहे. मला 1 मुलगा झाल्यानंतर मी तुला निश्चित निरोप देईन. हे शेवटचं अस्त्र आता माता अंबेनी काढलंय. सद्गुरु याच्यावर निरंतर होणार हे तिलाही माहिती आहे. आणि सद्गुरु जाऊ शकणार नाही हे सद्गुरूंना स्वतःला माहिती आहे. कारण आईची परवानगी हवी आहे. आता तिने परवानगी दिली, पण परवानगी देताना तिने ही मोठी अट टाकली आहे. तुझंच वाक्य आहे, मी नाही बोलले. तुझंच वाक्य आहे मला 4 मुलं होतील, मग किमान 1 मुलगा होईपर्यंत तू माझ्या जवळ रहा. माझा वचन तोडून आता दुसरं अस्त्र काढले की 1 मुलगा होईपर्यंत तू राहा आणि माझं बोलणं टाळून तर तू गेलास तर मी माझा प्राण तात्काळ त्याग करीन. ही धमकी समजा किंवा मुलाला थांबवण्याकरता वापरणारं शेवटचं अस्त्र समजा. हे बाळा, मी तुला मला 1 मुलगा झाल्यानंतर परवानगी देईन, मला 1 मुलगा झाल्यानंतर तू जा. पण हे माझं न ऐकता जर तू आत्ताच गेलास तर मात्र मी माझा प्राण त्याग देईन. अरे आता ती स्वामींना जवळ जवळ ओळखलं आहे. खरोखर मी कालपासून तुम्हाला सांगतो, या माता पुत्रांचा संवाद खूप विचारपूर्वक ऐकण्यासारखा आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा विचार करण्यासारखा आहे. तिचं प्रत्येक वाक्य विचार करण्यासारखं आहे. त्या प्रत्येक वाक्यात मातेची करुणा आहे, मातेच्या भावना आहेत. दुसऱ्या बाजूनी तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे, आकाल तांडव नाहीये. ती आता वाक्य बदलते कशी बघा. इतका वेळ ती त्याला धर्मज्ञान सांगणारी माता, त्याला आत्ताच दम देणारी माता आता काय सांगतेस? पुत्र नव्हे तू आम्हासी. अरे तू आमचा मुलगा असं नको समजूस रे. तू मुलगा आहे म्हणून तुला दम दिला असं नको समजूस. तू आमचं कुलदैवत आहेस. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला बोलतेय किंवा म्हणून मी तुला दम देते असं नको समजूस. तर तू आमची कुलदैवत आहेस. तुझं जे वचन आहे ते सत्य कर. मला 4 मुलं होऊ दे. बरं आता इथे ती 4 मुलं होऊ दे म्हणून तिथपर्यंत राहा असं ती नाही सांगत आहे. 1 मुलगा होईपर्यंत राहा असं सांगते. सद्गुरूंनाही विचारात पाडलंय तिने की आता काय करावं. आईची तर परवानगी घ्यायची आहे. आई आता आपल्याला सोडायला तयार झाली आहे. पण आई आपल्याला अशा प्रकारचा दम देते आहे.
आणि आपल्याला ती नंतर श्रद्धेने विश्वासाने सांगते की मी तुमची कुलदेवता आहे आणि कुलदेवता तू असल्या कारणाने तू तुझा बोल तुझं वचन सत्य करावं, नकार देऊ नये. सद्गुरूंनी ऐकलं, हसले. ते म्हणतात अगं माझं बोलणं सत्यच होणार आहे, मी सत्यच बोललोय, तू विश्वास ठेव. बरं आता तू म्हणतेस आहे. सद्गुरू प्रसन्न झाले कारण परवानगी मिळालेली आहे आणि भगवानापेक्षाही सद्गुरू प्रसन्न झाल्यानंतर तुम्ही मागता त्याच्यापेक्षा जास्त ते देतात. याचा प्रत्यंतर आंबाला इथे आलाय बघा. पुढच्या सद्गुरूंच्या मुखातनं निघणारं वाक्य म्हणजे सद्गुरूंकडे तुम्ही जे मागता त्याच्यापेक्षा ते जास्त देतात. काय वाक्य आहे? तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषणी, मग न राहे ऐक जननी, बोल आमचा सत्य करी. बघा तिने सांगितलं होतं एकच मुलगा होईपर्यंत राहा, मला एक मुलगा होऊ दे. पण इथे सद्गुरू प्रसन्न होऊन तिने मागितल्यापेक्षा जास्त देतायत. अगं तू एक म्हणतेस, मी तुला 2 मुलं होईपर्यंत तुझ्या समीप राहील. पण आई आता जसा मी माझा बोल सत्य करून दाखवणार आहे, तुला पुत्र होणार आहे, त्याप्रमाणे तू पण तुझा बोल सत्य करावा आणि आम्हाला परवानगी द्यावी. मग मात्र आईनी राहणार नाही. बरं तू बोललेस ते आता तू खरं करायची तुझी वेळ आहे. धन्य ती माता, धन्य ते नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. त्या तिथे लोक उभी होती, त्या सगळ्यांना हे तत्वज्ञान हे ब्रह्मज्ञान ऐकायला मिळालं म्हणून हे दोघं खरोखर धन्य आहेत. 8 वर्षाचा बालक आहे, प्रचंड तत्वज्ञान सांगितलंय. आईला असा शेवटी शब्द दिलाय की मी 2 मुलं होईपर्यंत इथे राहील, मग मात्र तू मला परवानगी दे. मग पुढे काय होतं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.